TCS प्रकरणात आतापर्यंतचा सगळ्यात मोठा पुरावा SITच्या हाती लागलाय. नाशिकच्या देवळाली इथं दाखल गुन्ह्यातील प्रमुख संशयितांच्या घराची SITनं झडती घेतली. यावेळी घरातून TCS कंपनीतील पीडितेचं आधार कार्ड, पॅन कार्ड तसंच पीडितेचे कपडे ताब्यात घेण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. संशयितानं या गोष्टी आपल्याजवळ का बाळगलेल्या याच्या तपासावर आता जोर दिला जातोय. TCS कंपनीतील अत्याचार, विनयभंग आणि धर्मांतर प्रयत्न प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या 4 आरोपींना SITनं अन्य गुन्ह्यांप्रकरणी गुरुवारी दुपारी पुन्हा चौकशीसाठी ताब्यात घेतलं. 3 तास त्यांची कसून चौकशी करण्यात आली. वेगवेगळे गुन्हे या अटकेतील 7ही संशयितांवर दाखल आहेत. 26 मे 2026ला 25 वर्षीय महिला कर्मचाऱ्यानं दानिश शेख, तौसिफ अत्तार आणि निदा खान यांच्या विरोधात देवळाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर धार्मिक भावना दुखावणं, धर्मांतराचा प्रयत्न करणं तसंच अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास जवळपास SITनं पूर्ण केलाय आणि लवकरच आरोपपत्र दाखल केलं जाणार आहे. काही महत्त्वाचे पुरावे या गुन्ह्याप्रकरणी पोलिसांना प्राप्त झाले आहेत. या गुन्ह्यातील महिला कर्मचाऱ्यांना दिलेल्या जबाबानंतर यातील मुख्य आरोपाच्या घरातून तिची महत्त्वाची कागदपत्र जप्त करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. संशयित आरोपीनं पीडितेच्या नावावर बँक अकाउंट उघडल्याचाही संशय आहे. या प्रकरणात तौसिफ बिलाल अत्तार, दानिश एजाज शेख, शाहरुख हुसैन शौकत कुरेशी, रजा रफिक मेमन हे 4 जण न्यायालयीन कोठडीत होते. त्यांचा पुन्हा ताबा मिळावा यासाठी SITनं न्यायालयात अर्ज केला होता. त्यानंतर त्यांची पुन्हा चौकशी करण्यात आली. डिजिटल पाठलाग, व्हॉट्सअपवरील संशयास्पद चॅटिंग तसंच इतर महत्त्वाची चौकशी करण्यात येते. या चौघांनीही जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केलाय. या प्रकरणात दररोज नवनवीन आणि अस्वस्थ करणारे खुलासे आता समोर येत आहेत. खरं तर एका पीडित महिलेनं दिलेल्या माहितीनुसार कंपनीच्या युनिटमधील पासवर्ड अत्यंत अश्लील भाषेत ठेवण्यात आले होते. मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या रजा मेमन यानं प्रशिक्षणादरम्यान पीडितेशी अश्लील संभाषण केलं आणि तिला वारंवार केबिनमध्ये बोलवून मानसिक त्रास दिला. आरोपीनं फक्त लैंगिक छळच केला नाही तर पीडितेच्या धार्मिक भावना दुखावतील अशी वक्तव्यही केल्याचा आरोप आहे. नाशिक पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 7 जणांना अटक केली आहे. दानिश शेख, तौसिफ अत्तार, रजा रफिक मेमन, शाहरुख कुरेशी, शफी शेख, आसिफ आफ्ताब अन्सारी आणि HR हेड अश्विनी चैनानी यांचा यात समावेश आहे. तर निदा खान ही आरोपी अद्याप फरार आहे. पोलीस तिचा शोध घेत आहेत. नवनवीन खुलासे या प्रकरणात समोर येत आहेत, त्यामुळे आता तपासात नेमकं काय स्पष्ट होतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, lokmat.com.